आता मस्त असा नाश्ता झालाय आणि आता आपण थेट इथून जाणार आहेत जेम रोडवरील पाताळेश्वर मंदिराला. तर चला. तर मी सध्या ही गाडी घ्यायचा प्लॅन करतोय. तुम्हाला काय वाटतं, ही गाडी चांगली आहे का? घ्यायला पाहिजे का? मी शूटसाठीच पाहिजे मला खरं तर गाडी. बाईकवरती फिरणं जरा प्रॉब्लेमॅटिक आहे पावसाळ्यामध्ये आणि जवळपासचे लोकेशन्स पण कव्हर करायचे असतात. सो कार असणं मस्त आहे, त्यातली त्यात छोटी कार असणं मस्त आहे. जाऊया आता मंदिराकडे. तर इथं एंट्री गेट आहे, पण यांनी इकडं दाखवले तर इकडून जायला लागेल आपल्याला. बघूया, चला चला गाईज. वेलकम टू पाताळेश्वर मंदिर. तर इकडं लेण्या आहेत पाताळेश्वर. आपण आधी लेण्या बघूया कशा आहेत काय. ह्या लेणीमध्येच मंदिर आहे, तर आपण बघूया मंदिर. मी पहिल्यांदा आलो इथं, खरं तर मस्त वाटतंय. मी खूपदा जेम रोडवर येत असतो, जातो, पण मला कधी मंदिरात येण्याचं ऑपॉर्च्युनिटी नाही भेटली. सो आता मी आवर्जून आलो आहे, कारण श्रावण चालू होतोय. पडत होतो मी. तर मित्रांनो, हीच आहे ती पाताळेश्वर लेणी, जे की 8व्या शतकात पांडवांनी एकाच दगडात कोरलेली आहे आणि त्यालाच पांचालेश्वर टेम्पल असंही म्हणलं जातं. तर आता आपण आज जाऊया आणि बघूया ही लेणी कशी आहे आणि काय. चला. तर आपण आधी ह्या दिशेला जाऊया, बघूया इकडे काय. वाव, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे हे. एकदम एका दगडात कोरलेलं आहे आणि खरंच सुंदर आहे. खरंच असं एवढ्या जुनं आहे असं पण वाटत नाहीये. 8वं शतक म्हणजे खूप जुनं झालं. मी पहिल्यांदा आलोय इथे. चला आपण सगळं बघूया. तर इथं आपल्याला एक सूचना दिली आहे की हा जो मंडप आहे नंदी मंडप आहे आणि तो मंडप कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे इथे आत जायला परवानगी नाही आहे. तरी कोणी आत जाऊ नये. तर आपले सबस्क्रायबर्स आपल्यावरती थोडं थोडं हसतायत, बघतायत आपल्याला. तर मित्रांनो, हाच तो नंदी मंडप आहे जो की एकाच दगडात कोरल्या गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा नंदी पण दिसतो. पण हा नंदी आधीपासूनचा नाहीये, हा पेशव्या काळामध्ये इथे बसवला गेलेला नंदी आहे. आणि ह्या नंदीच्या समोरच जी लेणी आहे ना, त्याचा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. हाच तो दरवाजा आणि इथूनच आपल्याला जायचंय लेणी मधल्या मंदिराकडे. तर चला आपण जाऊया. खूपच सुंदर आहे. वाव. तर या भिंतीवरती आणि या ज्या पिलर्स आहेत त्या पिलर्सवरती आपल्याला काही दृश्य कोरलेले पाहायला दिसतील, जे की दुसरे काही नसून शंकर आणि त्रिपुरासुर जो राक्षस आहेत त्यांच्या वधाची दृश्य इथे कोरले गेलेले आहेत. वाव, किती सुंदर वाटतंय ते. अरे वाह. किती भारी इथे एक दृश्य आहे. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतांची मूर्ती इथे आहे आणि त्याच्याच समोरासमोरच आपल्याला महाबली, हनुमान जे आहेत त्यांची पण मूर्ती पाहायला मिळते, जे की एकमेकांकडे फेसिंग करून आहे.
तर अशा पद्धतीनं आपण इथे येऊन एकदम शांततेत किंवा स्वतः शांत बसून ध्यान करू शकतो, स्वतःच्या मनाला शांत करू शकतो. खूप पॉझिटिव्ह वाईब आहे इथे, ती वाईब घेऊ शकतो आणि खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. ही जी भेग दिसते ना, ही भेग लोकांनी इथे पैसे टाकलेत, कॉइन्स. ह्याचं मिनिंग मला माहीत नाही असं का केलंय. तर हे होतं पुणे शहराच्या मधोमध असणारं पाताळेश्वर मंदिर, ज्याला की पाताळेश्वर केव सुद्धा म्हटलं जातं. आणि श्रावण महिन्यामध्ये खास कर इथे खूप सारी गर्दी असते. तर तुम्ही सुद्धा या मंदिरात नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कसं वाटतं या मंदिरात येऊन ते मला नक्की सांगा. तर अशा छोट्या आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. धन्यवाद.